सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय भीम। आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या देशातील महत्त्वाचे विचारवंत या ठिकाणी आपण पाचारण केलेले आहेत। आपण त्यांचं सर्वांचं प्रेक्षकांच्या वतीने स्वागत करूया। माननीय अनिल वैद्य साहेब माजी न्यायाधीश आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 19 पुस्तकांवर लेखन केलेलं आहे। त्यांचं पुस्तक सर्व प्रेक्षक वाचतच असतात। आणि प्राध्यापिका इंदिरा आठवले यांनी देशभरात काम केलेलंच आहे, पण आंतरराष्ट्रीय दर्जावर सुद्धा जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत। आज सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो चर्चेला आलेला जो या 2-3 दिवसांमधला जो विषय आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे, जो निर्णय दिलेला आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर मी सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी। जय भीम। जय भीम सर, जय भीम। हा जो प्रश्न आहे नेमका, तर याचा समाजावर नेमका काय परिणाम होणार आहे यावर आपण चर्चा करूया। बोला मॅडम। हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे, त्या निर्णयाचा जे खरं तर दूरगामी परिणाम होणार आहेत। त्याचा पहिला आणि दिसणारा परिणाम तर हाच आहे की आरक्षण विरोधी लोकांना आरक्षण नष्ट करायचं आहे, हा त्याचा पहिला भाग आहे। आणि दुसरा हा भाग आहे की अनुसूचित जाती अंतर्गत लोकांशी गटांचे एकमेकांशी संघर्ष यातून निर्माण होणार आहेत। आपल्याला हे लक्षात येतं नेहमीच की इलेक्शनचे दिवस आले की त्या दिवसांमध्ये 2 जाती एकमेकांविरुद्ध उभ्या राहतात आणि त्यातून कारण नसतानाचा तणाव निर्माण होऊन समाजात मधली जी शांतता आहे ती भंग करण्याचा प्रयत्न कारण नसताना केला जातो आहे। आणि त्याचा फायदा राजकारणी लोकांच्या मनामध्ये एकच असतो, तो म्हणजे त्यांचा व्होट रेट वाढवणे। तेवढ्यासाठी ते तसा प्रयत्न करतात। तर अनुसूचित जातीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा संघर्ष तयार करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा हेतू सुद्धा यातून आहे, हेही आपल्या लक्षात येत आहे। एक तर झालं असं आहे बघा की अनुसूचित जातींमध्ये काही जातीच हा सगळा मलिदा खात आहेत आणि काही जाती या आरक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत, असा एक जो समज तयार करण्यात आलेला आहे या निर्णयाने, तो समज मुळातच चुकीचा आहे। आणि हा जो समज आहे हा आरक्षण विरोधी लोकांचा कायम असायचा, तो आक्षेपच असायचा त्यांचा की एकतर त्यांना आरक्षण नको असायचं आणि मग त्यातून जो काही समाजातला अनुसूचित जातीमधले काही लोक त्यांच्याशी बोलायला तयार झालेले आहेत ते त्यांना डोईजर होत आहेत, म्हणून त्यांना नको असायचं हे सगळं प्रकार। आणि म्हणून हा एक जाती अंतर्गत जातींचा संघर्ष यातून लावला जातो आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे। आरक्षण हा काही गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही, तर हा सरकारमध्ये किंवा सर्वच जागांमध्ये रिप्रेझेंटेशनचा भाग होता आणि त्याच्यामुळे अनुसूचित जाती हा संवर्ग तयार करण्यात आलेला होता, ज्याचा आधार सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असा होता आणि बेसिकली अस्पृश्यता हा होता। तर त्या म्हणजे जाती डिमोड करण्यासाठी तर काहीच पावलं नाही। आजही आपल्याला लव जिहादच्या नावाने कितीतरी घटना दिसत आहेत। आजही आपल्याला असं लक्षात येत आहे की ऑनर किलिंगच्या नावाखाली जर खालच्या जातीच्या मुलीने एखाद्या उच्च जातीय मुलाशी लग्न केलं किंवा उच्च जातीय मुलीने खालच्या जातीच्या, त्यांच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने नाही तर त्यांच्या दृष्टीने, कर्मठ लोकांच्या दृष्टीने जर अशी जाती आंतरजातीय विवाह झाले तरी सुद्धा या पद्धतीने जो ऑनर किलिंगचे प्रकार आहेत तेही आपल्याला दिसून येतात। पाणी प्यायला कोणी गेलं विहिरीवर तर आजही त्या मर्डर केल्या जातात किंवा खून होत आहेत खालच्या जातीतील लोकांचे। तर हे वास्तव असताना अशा रीतीने जाती अंतर्गत संघर्ष निर्माण करून देणे हाच याचा वाईट परिणाम आहे असं आपल्याला वाटतं आणि हा मानव हक्काच्या उल्लंघन आहे असं आम्हाला वाटतं।
जाती अंतर्गत संघर्ष जो आहे तो आता या निमित्ताने पुढे आला की याच्या अगोदरपासून तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होता. नाही, फार असा जाती अंतर्गत संघर्ष दिसत नव्हता. परंतु या काही राजकारणी लोकांनी काही विशिष्ट जातीला असं हाताशी धरून त्यांच्यामध्ये एक गैरसमज निर्माण केला की अमुक जाती खूप प्रगत झालेल्या आहेत. आता मॅडम जर मलिंदा शब्द वापरला की काही जातींनी मलिंदा खाल्ला, असं यांचं जे म्हणणं आहे. कोणत्या जातीने मलिंदा खाल्ला म्हणजे हा त्याचा सर्वे झाला का, त्याचा डाटा घेतला का, अनालिसिस झालं का? आता महाराष्ट्रामध्ये बौद्धांवर नेहमी आरोप केला जातो की बौद्धांनीच सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा लाटल्या. मग त्याच्या संबंधी किती बौद्ध लोक नोकरीमध्ये आहेत, त्यांची लोकसंख्या किती आहे, अशी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याचं पर्सेंटेज अनालिसिस केलं काय? असा कुठलाही डाटा न कलेक्ट करता म्हणणं किंवा बौद्धांनी केलं लाटलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बौद्ध प्रॉमिनंटली दिसतो, पण बाकीच्या स्टेटमध्ये पण काही अशा मागासवर्गीय जाटवांना म्हणतात. परंतु डाटा कलेक्शन करायला पाहिजे. आणि कसं आहे की ज्या समाजाची लोक जास्त आहेत तर ती लोक नोकरीमध्ये जास्त असणारच. आणि मला साहेबांच्या मुद्द्याला जोडून एक मुद्दा असा घ्यायचा आहे बघा, की काय झालं आहे की बाबासाहेबांनी आणि भारतभर काही इतरही समाजसुधारकांनी बाबासाहेबांनी महाराष्ट्राचा विचार केला आणि भारतातलाही विचार केला. तर बाबासाहेब जो एक विचार घेऊन पुढे आलेले होते, त्या विचाराला बाबासाहेबांनी जाती बिमोडाचा विचार घेऊन बाबासाहेब पुढे आले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी या आपल्या अस्पृश्य जातीच्या विकासासाठीच्या जो काही आराखडा लोकांसमोर मांडला, तो आराखडा मान्य करण्याचं धैर्य, तो ऍक्सेप्ट करण्याचं धैर्य कालचे महार आणि आजचे बौद्ध यांनी विशेष दाखवलं. बाबासाहेबांनी म्हटलं हे करा, ते गेले. बाबासाहेबांनी म्हटलं जातीनुसार वस्त्र घालू नका, त्यांनी ऐकलं. बाबासाहेब म्हणाले जातींनी दिलेलं, आपल्याला दिलेलं जे जेवण आहे ते करायचं नाही केलं. आणि हे जे बाबासाहेबांनी म्हटलं शिक्षण घ्या, आम्ही शिक्षण घेतलं. तर ही जी आणि इतर जातींनी आपल्या जातीने दिलेले धंदे करण्याकडे लक्ष दिलं. बाबासाहेबांनी जो विचार मांडला त्या विचारांची त्यांनी त्या विचारांकडे त्यांनी त्या काळामध्ये दुर्लक्ष केलं असं आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम नंतर असा झाला की आज दिसताना असं दिसतं की ज्या ज्या पोस्ट तयार होत आहेत तिथे शिकलेला जो वर्ग आहे तो हा बौद्धांचा दिसतो. संख्येने अधिक आहेत, म्हणजे पूर्वाश्रमीचे महाराष्ट्राचा विचार केला तर अशीच अवस्था ही जाटवांची आहे, अशीच अवस्था ही चमारांची आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रानंतर मोठं धर्मांतराचा कार्यक्रम आग्र्याला झालेला आहे आणि तिथेही त्या जाटवांनी सगळं आपलं जुनं जे काही त्यांच्यावर लादलेलं दास्यत्व होतं ते बाबासाहेब म्हणाले सोडून दिलं आणि मग शिक्षणाकडे सगळे वळले. ह्या इतर ज्या जाती आहेत त्यांनी अलगता राखली आपली स्वतःची. आणि मग झालं असं की प्रत्येक जात ही तशी अल्पसंख्याकच आहे, प्रत्येक जात अल्पसंख्याक आहे. आणि जातींना विभाजित केलं की फोडा आणि झोडा सोपं तंत्र आहे ना, ते तंत्रच आज या निर्णयातून ते लागू करत आहेत असं आपल्या लक्षात. मगाशी तुम्ही जसं म्हटलात की मलिदा, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्रीमी लेअर असं म्हणतो, क्रीम म्हणतो सोसायटी. नाही, मलिदा म्हणजे जे काही मिळालेलं आहे, जे काही समजा एक भाकरी ठेवलेली आहे, त्या भाकरीतली काय आहे चतकोर भाकर यांनी खाल्ली आहे, त्याला तो मलिदा. त्याच्यामध्ये असं मला वाटतं क्रीम नव्हे, क्रीमी लेअर नव्हे, क्रीम नव्हे. मलिदा म्हणजे उपलब्ध असलेली गोष्ट, म्हणजे भूक भागवण्यासाठी असलेली भाकरी. एक पूर्ण भाकरी आहे आरक्षणाची, त्या भाकरीवर सगळ्यांचा अधिकार आहे, जेवढ्या जाती अनुसूचित जातींमध्ये येतात त्या सर्वांचा. पण एज्युकेशन नसल्यामुळे तो एक ती जागरूकता नसल्यामुळे तो वर्ग तिथपर्यंत पोहोचू नाही शकलेला आहे. अगदी म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं ते बाबासाहेबांचे विचार, त्यांची ज्या काही सूचना होत्या त्या पद्धतीने ज्यांनी ऐकल्या
त्यांचा फायदा झाला. ते पहिल्यांदा आले, मग आणि त्यांनी शिक्षण घ्यायला लागले, त्यांनी आपलं सगळं सोडून शिक्षणाला महत्व दिलं आणि शिक्षणाला महत्व दिल्यामुळे त्यांच्यामध्ये थोड्याशा क्षमता आल्या, ते त्या जागेसाठी केपेबल झाले आणि मग ते फ्रंटवर दिसायला लागल्यामुळे मग असा एक बेसिकली अधिक महाराष्ट्राचा विचार जर आपण केला स्टेटचा, तर आपल्या लक्षात असं येतं की 1950 साली आरक्षण लागू करण्यात आलं. पण या आरक्षण भरल्या जात होतं का? तर नाही. जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये पॅन्थरची चळवळ मोठ्या प्रमाणावर उभी नाही राहिली, तोपर्यंत ऑफिसेसमध्ये आपलं शिरकाव नव्हता, आरक्षण कोणी भरतही नव्हतं. मोठ्या प्रमाणावर अवेलेबल होता, आजही आहे. तरी हा असा भाग आहे असं मला वाटतं. साहेब नाही, बौद्धांबद्दल जो महाराष्ट्रामध्ये गैरसमज पसरवला जातो की बौद्धांनी नोकऱ्यांमध्ये शिरकाव जास्त केला, पण मला असं म्हणायचं आहे की एखादी पोस्ट आहे आणि त्या पोस्टसाठी अर्ज करणारे जर सर्व बौद्धच असतील तर मग बौद्धेतर येईल कसा? आणि आजपर्यंत बऱ्याचशा रिक्रुटमेंटमध्ये आता आम्ही होतो तर बौद्धेतर किंवा महारेतर असा शब्द वापरता येईल की हे सोडून दुसरे अर्ज पण नसतात, म्हणजे ती कपॅसिटी नसते ना. त्यामुळे मग असं म्हणताच येत नाही किंवा यांनी याला टाळलं की त्याला नाही. हेच उदाहरण आपण EPWच्या कोट्यासाठी घेऊया किंवा हेच उदाहरण आपण जनरल कोट्यासाठी घेऊया. जनरल कोट्यामध्ये ज्या मुलाला समजा 2 जागा असल्या आणि 2 जागांसाठी अप्लाय करणारे 100 मुलं आहेत, त्या 100 मुलांमध्ये जो एक गुणवत्तेने आणि पात्रतेनुसार सर्वोच्च असेल तोच ती जागा घेईल. मग त्याच्यात हा विचार केला जातो का की हा ब्राह्मण आहे का, हा मराठा आहे का, हा आणखी कोणी वैश्य आहे की आणखी काय आहे, असा विचार तिथे केला जातो का? पण इथे मात्र अनुसूचित जातीच्या जागेसाठी मात्र मुळात कमी जागा, तिथे मात्र मीनांनी ती जागा बळकावली किंवा चांभारांनी ती जागा बळकावली, ती जाटवांनी बळकावली. हे जे विधान केले जातात हे पूर्णपणे ज्याला म्हणूया कुठल्याही प्रकारच्या वास्तवावर आधारित नाही आहेत आणि ते बिनबुडाचे भावनात्मक आहेत आणि हेतू पुरस्सर पसरवलेला हा भाग आहे. आता मॅडम नेहमी महिलांच्या चळवळीमध्ये काम करतात, तुमच्या कामकरी महिलांची तुमच्याकडे संघटना पण आहे. ह्या काम करणाऱ्या महिलांमध्ये बौद्ध महिलांचं प्रमाण काय आहे आणि कशी स्थिती आहे जरा आज? खरं तर म्हणजे महिलांमध्ये आता या ग्रामीण परिसरांमध्ये महिलांमध्ये स्कूल ड्रॉपआउटचं प्रमाण बौद्धांमध्येही आहे, नाकारता येत नाही, जास्त आहे इतरांच्या तुलनेमध्ये, म्हणजे खुल्या संवर्गाच्या तुलनेमध्ये. जरी सर्वांचंच कमी आहे पण आपलं अधिक कमी आहे बौद्धांचं, असं जास्त आहे. हो, ड्रॉप आउट अधिक आहे. स्कूल लेव्हलला ड्रॉप आउट अधिक आहे, म्हणजे उच्च शिक्षणाच्या ठिकाणी अधिकच आहे. आणि आज या नव्या शिक्षण प्रणालीमध्ये तर ती दरी म्हणूया ती अधिकच वाढणार आहे असं आपल्या लक्षात येत आहे. कारण आता शिक्षण खूप महागलंय. हा महागलेलं शिक्षण हे आमचे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या महिलांचं प्रमाण अधिक आहे. कालपर्यंत असं होतं की घरकाम करणारी एखादी बौद्ध महिला, तिचा मुलगा इंजिनियर डॉक्टर बनू शकायचा, कारण त्याची फीज कमी असायची, त्याच्यामुळे विदाऊट फीज तो नोकरीला लागू शकायचा. आणि आज मी पाहिलं की आमच्या काही बौद्ध महिला ज्या म्हणजे ज्या मराठवाड्यातून स्थलांतरित आहेत नाशिकमध्ये आणि त्या भंगार गोळा करायचं काम करायच्या, कचरा गोळा करणे किंवा डबा आजही करतात. तर या महिलांचे सुद्धा मी माझ्या बरोबर सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये राहत असताना त्यांची मुलं सुद्धा डिप्लोमा इंजिनियर झालेली आहेत, त्यांची मुलं सुद्धा चांगल्या रीतीने आता इंजिनियर असल्यामुळे घर सुधारलेले आहेत. आज त्या वस्तीमधून त्यांनी चांगल्या भागामध्ये घरं घेतलेली आहेत. पण आपल्या महिलांचं
असंघटित क्षेत्रात म्हणजे शहरांचा विचार केला तर धुणं भांडी करणाऱ्या आणि झाडू फरशी करणाऱ्या महिलांमध्ये आपल्या बौद्ध महिलांचं प्रमाण अधिकच आहे. आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांचं मध्ये शेतमजुरांमध्ये सुद्धा अधिकच आहे. साईटवर काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या मध्ये सुद्धा आपल्या महिलांचं प्रमाण अधिक आहे. हो, महिला आणि पुरुष पण आहे. पण हे शिक्षण घेण्याच्यासाठी म्हणजे प्रत्येक आपली असंघटित क्षेत्रात काम करणारी मजूर महिला असो की आपली घरकाम करणारी महिला असो, या महिलेला एक स्वप्न असायचं की माझ्या पोटी बाबासाहेब जन्माला यावा, माझा मुलगा बाबासाहेबांसारखा बनावा. हा एक युटोपिया डोक्यात बाबासाहेबांनी आमच्या महिलांच्या घातलेला होता. त्यामुळे आमच्या महिला जरी मजुरी करत असल्या तरी त्या आपल्या मुलाला शिकवत असत आणि त्यातून ही शिक्षणाची परंपरा आलेली आहे. आणि त्यातून आत्मभान म्हणजे ज्याला म्हणूया ही अस्मिताच तयार झालेली होती. आणि आहे प्रमाण अधिक आहे आपल्या महिलांचं, कष्टकरी महिला. अजूनही फार मागासलेला आहे. लोकांचा हा गैरसमज आहे की बौद्ध खूप पुढे गेले, क्रीम झाले, आणि हा जर काही आकस आहे महाराष्ट्रामध्ये तरी बौद्धांविषयी, हा चुकीचा आहे, जे गैरसमज आहे. हो, आणि वस्तुस्थिती जेव्हा हे जनगणना करतील त्यावेळी ही सर्व वस्तुस्थिती लक्षात येईल. जनगणना आवश्यकच आहे. आर्थिक जनगणना बघितल्या जातं यांच्याकडे काय परिस्थिती आहे, दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत, त्यावेळी लोकांना कळेल की बौद्ध हे कुठल्या परिस्थितीमध्ये. आणखी एक गोष्ट मला लक्षात आलेली आहे मी महिलांचं काम करत असताना, की आपल्या महिला घरकाम जरी करत असल्या तरी बौद्ध महिलांना स्वयंपाक करण्याची कामं कमी मिळतात बरं का. हा एक आणखी त्यातला भाग आहे. स्वयंपाक पुण्याच काय शहरातही सर्व शहर म्हणजे मी नाशिक शहरात या आपल्या या सगळ्या महिलांमध्ये मी काम करते आहे. मजूर महिलांमध्ये, कष्टकरी महिलांमध्ये, बौद्ध महिलांमध्ये दिल्या जात नाही. भांडी कुंडी घासावी, झाडू फरशी करावं, म्हणजे ते बघा तुम्ही आजही आहे. आणि असा जातीयवाद आपल्याला असंही लक्षात येतं की अनेक ऑफिसर्सना, अनेक प्राध्यापकांना, अनेक डॉक्टरांना ही सहन करावं लागतं. ते आज बोलत नाही आहेत या पद्धतीने. कारण सगळ्यांना असं वाटतंय की आपण ही परिस्थिती आहेच. या परिस्थितीतून उठण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे त्याच्यावर ही सगळी मंडळी फोकस करतात आणि लक्ष देतात आणि ह्या ज्या येणाऱ्या जमिनीवरचे जे अनुभव आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असं आपल्या लक्षात येतं. आणि IAS जरी असला माणूस किंवा IPS जरी असला किंवा मोठा क्लास 1 अधिकारी असला तरी ती काही जमीन आहे का की ती नोकरी आहे तर ती त्याच्या मुलाला दिल्यात जाणार आहे असं चालणार आहे का. मला आणखी एक असं म्हणायचंय की या सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये आणखी त्यांनी एक मुद्दा टाकलेला आहे एका न्यायाधीशाने, त्यांचं नाव मला येत नाही आता, लक्षात नाही आहे, पण ते म्हणाले की एकाच पिढीला आरक्षण असलं पाहिजे. आता यांच्या 10 पिढ्या काय 100 पिढ्या 50 पिढ्या जज असतात. म्हणजे ते म्हणतात वी आर प्राऊड फॉर दॅट की आम्ही जज फॅमिलीतले आहोत. तर हे सांगायला तिथे त्यांना प्राऊड आहे आणि इथे मात्र एकाच पिढीने नुसती नोकरी मिळवलेली आहे. ती नोकरी म्हणजे काही त्याची पिढीजात प्रॉपर्टी नाही का IAS चा मुलगा IAS होणार आहे असंही काही नाही. असं असताना सुद्धा मी अनेक IAS IPS लोकांचे, क्लास 1 लोकांची मुलं हे दुकान चालवताना पाहिजे. ते दुकान चालवतायत. वडील एवढं होतं, वडिलांच्या मुळे घर बांधण्यात आलं, पण आज मुलगा त्या घराचं नीट देखरेख नाही करू शकत. ही जमिनीवरचं वास्तव आहे. तर हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. परत एक की यामध्ये दुष्परिणाम होण्याची एक
पुढे चालून शक्यता अशी मला दाट जाणवते की आता ओबीसी मध्ये त्यांनी क्रिमी लेअर लावलं इंदिरा सावने प्रकरणामध्ये. हो. तर आज ओबीसीचं जे आंदोलन आहे त्यांची मध्ये जातीगत जनगणनेची मोठ्या प्रमाणात मागणी होती ती पूर्ण होत नाही, किंवा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जे स्वायत्त संस्थांमध्ये आरक्षण दिलं होतं ते आता बंद झालं आणि त्यावर सुद्धा ते केस पेंडिंग आहे. तर हा ओबीसीचा जो किंवा आता 50% त्यांना फी माफ मिळते. प्रोफेशनल कॉलेजमध्ये जर मुलांना ऍडमिशन मिळाली इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, तिथे जर 5 लाख फी असेल तर ओबीसीला 50% फी दिल्या जाते. एससीला 5 लाख पूर्ण दिल्या जाते. तर ही पूर्ण फी मिळावी ही पण त्यांची मागणी होती. बरोबर आहे. ह्या सर्व प्रश्न त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये सोडवले जात नाही, त्यासाठी मोठं आंदोलनही होत. याचं एक कारण मला असं वाटतं की ओबीसी मधला जो क्रिमी लेअर मध्ये येणारा वर्ग आहे तो याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. गंभीर पद्धतीने गंभीर त्याला वाटतं मला अप्लिकेबलच नाही आहे, कारण क्रिमी लेअर म्हणून त्याला एलियनेशन येतं. क्रिमी लेअर गॅजेटेड ऑफिसर्स, इन्कम टॅक्स भरणारे, उत्पन्नाची 8 लाखाची मर्यादा, अशा रीतीचे काही त्यामध्ये क्रायटेरिया आहे. तर बराचसा ओबीसीचा वर्ग हा क्रिमी लेअर मध्ये मोडत, म्हणजे त्याला फायदा विभाजित झालेला आहे, सवलती त्याला घेता येतील. बरोबर. त्यामुळे तो तिकडे बघत सुद्धा नाही असं माझ्या लक्षात आलं. ओबीसी जो ज्याला गरज आहे तो मांडतो, त्यांचे नेते ज्यांना नेतृत्व करायचं आहे ते लोक मांडतात आणि त्यामुळे हे आंदोलन सक्सेस होतं. मला असं वाटतं की हा प्रकार जर अनुसूचित जातीमध्ये झाला क्रिमी लेअरचा तर असाच प्रकार होईल. अच्छा, म्हणजे उद्या एक 5-10 वर्षानंतर एक वर्ग असा तयार होईल की ज्यांना आरक्षण मिळणार नाही. तो 5 वर्षांनी 10 वर्षानं तिकडे दुर्लक्ष करणार, जो खालचा जो आरक्षण घेणारा वर्ग आहे. अशा रीतीने त्यांचं पण आंदोलन किंवा त्यांच्या मागण्या यांना दूर राहणार. आज कसं दोन्ही वर्ग, थोडा समोर गेलेला मागे असलेला दोन्ही वर्ग एकत्रितपणे लढतो, सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. ही परिस्थिती पुढे चालून नष्ट होण्याची शक्यता आहे. हा एक दुष्परिणामच आहे, मोठा म्हणजे देशाच्या दृष्टिकोनातून दुष्परिणाम आहे समाजात. नाही, कुटुंब विभाजित होणार आहे ना, कुटुंब विभाजित होणार आहे. म्हणजे एका कुटुंबामधला एक भाऊ डॉक्टर आहे, तो डॉक्टर झाला, आणि एक भाऊ शेतमजूर आहे, बहीण शेतमजूर आहे. तर एक बहीण एक भाऊ एका गटात आले आणि एक डॉक्टर भाऊ एकटा पडला, अलग झालाय. तर हे भावाभावातलं सुद्धा संघर्ष आहे. ऍट्रॉसिटी ऍक्ट रजिस्टर करताना काय करायचं, म्हणजे एखाद्याला जर अत्याचार झाला, जातीय अत्याचार, तर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला क्रिमी लेअर सर्टिफिकेट दाखवावं लागेल. ज्याच्याकडे क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट नाही त्याला गुन्हा नोंदवता येणार नाही. ही अडचण आहे. ह्या अनेक अडचणी येणार आहेत. म्हणजे क्रिमी लेअर लागू करताना एक तर क्रिमी लेअरचं म्हणजे अनेकांनी काही नाही आणि मुळातलं हे प्रमाण किती आहे तर ते 1% कमी असणार आहे. मुळातलं अनुसूचित जातीतलं क्रिमी लेअरचं प्रमाण 1% कमी असेल किंवा 1% असेल. संविधानात सर क्रिमी लेअरची तरतूदच नाही आहे, तर मग सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने कुठल्या आधारावर क्रिमी लेअर लागू करतं या रिझर्वेशनला? इंदिरा साहनी केस मध्ये त्यांनी म्हटलंय, बॅकवर्ड क्लासच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं होतं की बॅकवर्ड क्लास मध्ये तो एज्युकेशन बॅकवर्ड असं म्हणून त्यांना बॅकवर्ड ओबीसीना रिझर्वेशन देण्यात आले होते. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ओबीसीमध्ये बॅकवर्ड आणि मोस्ट बॅकवर्ड असं विभाजन करता येतं आणि त्यातून 11 निकष होते, त्यात एक आर्थिक निकष पण लावला. तर त्यांनी आणि तो मग ठीक आहे, आर्थिक सुप्रीम कोर्टाने ऍक्च्युअली मंडल आयोगाने काही क्रिमी लेअर सुचवलेलं नव्हतं. हे इंदिरा सावने वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी केस झाली त्या केसमध्ये हा क्रिमी लेअरचा मुद्दा आहे.
म्हणजे हळूहळू त्यांचे प्रवेश झाला. हा, तो ओबीसीच्या संदर्भात त्यामध्ये पण स्पष्ट केलं की SC ST ला लागू होणार नाही. तिथे त्यांनी म्हटलं होतं आणि तो की या SC ST ला लागू. बेंच होता. हो, 9 जजेसचा जजेसचा बेंच 9 जजेसचा बेंच होता इंदिरा त्यांनी स्पष्ट शहाने. केलं की क्रिमिलेअर लागू. जाती व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत रिझर्वेशन राहील अशी चर्चा एकूण समाजामध्ये आहे. मग या देशामध्ये जे लोक विरोध करतात किंवा त्यांची प्रवेश करून अशा पद्धतीने क्रिमिलेअर आणून समाजामध्ये दुपडी निर्माण करतायत, जाती जाती वेगवेगळ्या करतायत किंवा तुम्ही जसं म्हटलं की कुटुंबामध्ये भांडण लावून देत आहेत, तर त्यांना हे समजलं पाहिजे की जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षण राहील. म्हणजे जसं छत्रपती शाहू महाराजांनी तो फार महत्वाचा मुद्दा मला वाटतो की छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली पहिल्यांदा आरक्षण सुरू केलं होतं. थोडंसं ते त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा सर, माहिती द्या सर. 1902 ला छत्रपती शाहू महाराजांनी का निर्माण केलं होतं, त्यांनी ते घोड्याचं एक उदाहरण दिलं होतं. त्यावेळी जेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आरक्षण दिल्यामुळे जातीभेद निर्माण होईल, तर त्यांनी एक घोडबागेमध्ये त्याला नेलं म्हणणाऱ्याला आणि वीक घोडे, कमजोर घोडे आणि स्ट्रॉंग घोडे एकत्र केले आणि चणे खायला सोडलं त्याला. तर जे वीक घोडे होते ते मागेच राहिले, स्ट्रॉंग घोडे जाऊन चणे खाऊन निघून गेले. मग त्यांनी सांगितलं की हे बघा, जे वीक घोडे होते ते मागेच राहिले, त्यांच्यासाठी विशेष चण्याची आपल्याला व्यवस्था करावी. तर आरक्षण देण्यामागे हा हेतू होता. छत्रपती शाहू महाराजांनी तर 50% आरक्षण दिलं होतं. सर्व मराठा, तेली, माळी, कुणबी फक्त 2-3 जाती सोडून सर्वांना आरक्षण दिलं होतं. मग त्याचाच आधार बोला. हा, नाही, ते जे उदाहरण दिलेलं आहे ते बरोबरच आहे. अनेक राज्यांमध्ये म्हणजे त्यातल्या साऊथ मधल्या काही राज्यांमध्ये हे 69% आरक्षण होतं बघा. म्हणजे आरक्षणाचं प्रमाण नाही वाढवायचं. आरक्षणाचं प्रमाण नाही वाढवत. आरक्षणाचं प्रमाण वाढवायचं नाही. आरक्षण कसं कमी करता आणि येईल, कसं त्याच्यात मग आणखी म्हणजे भाकर नाही वाढवायची. आहे तेवढीच एक भाकरी. मग यांना त्याला खाजगीकरणामुळे ती पूर्ण अर्धी जास्त गेली आहे, राहिली आहे चतकोर. PSU कमी होत 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 ती 3 भाग त्या भाकरीचा आधीच गेलेला आहे. राहिलेल्या चतकोर मध्ये एका घासासाठीची ही भांडण आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मानवाधिकाराचं उल्लंघनच केलं जातं मानव. येस. निर्णयामुळे. महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण हे 1965 पासून झालेलं. BD देशमुख समिती आल्यापासून, रिकमेंडेशन केल्यापासून. आता तेव्हापासून आपली लोकसंख्या म्हणजे अनुसूचित जातीची इतक्या जनगणना झाल्या, 3-4 जनगणना झाल्या, लोकसंख्या वाढलेली आहे. मग तेवढं प्रमाण वाढवलं का? हा, म्हणजे नॅशनल पातळीवर ते 15% आहे, ते महाराष्ट्र पातळीवर 13%च आहे. 13%च आहे. त्याच्यात काय वाढलंय का? त्यात काही वाढलेलं नाही. मग तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याचं जे धोरण आहे, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या आहेत का, इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन आहे का, म्हणजे ऍड्युकेट रिप्रेझेंटेशन करण्यासाठी लोकसंख्येचं प्रमाण हे मानक धरलं जातं, प्रमाण धरलं जातं. तो एक क्रायटेरिया आहे. त्या प्रमाणात तुम्ही त्यांचं पर्सेंटेजही वाढवायला पाहिजे. लोकसंख्या म्हणजे जनगणना करायची नाही, पर्सेंटेजही मोजायचं नाही. आणि त्या प्रतिनिधित्वासाठी तसं प्रशिक्षण पण द्यायला पाहिजे, त्या पद्धतीने तयार करायला पाहिजे, ना की अनारक्षित करायला पाहिजे. लगेचच जनरल कॅटेगरीतून भरून घ्या जागा. म्हणजे अवेअरनेस आणि प्रशिक्षणाची कुठेच आपल्याला बिलकुल नाही. म्हणजे प्रशिक्षण करायला पाहिजे आणि ती आरक्षित जागा त्याच्यासाठीच ठेवायला पाहिजे कायम. त्याला रिझर्व करण्याची गरज नाही, तशी काही सोयच नाही. फक्त हे असं म्हणजे विभाजनाचं तत्व लावून द्यायचं. ज्या कम्युनिटीची प्रगती झाली नाही, मोठा कळवळा हे दाखवतात, त्यासाठी उरलेल्या 50%च्या वर म्हणजे खुल्या प्रवर्गातून द्या ना रिझर्वेशन. तो विचार का नाही? नाही. आणि मला असं म्हणायचं आहे की अनुसूचित जातीतल्या अधिक वंचित जातींबद्दल ते आमचे भावंडच आहेत. काही त्यांचा विकास व्हावा हे यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करतच आहोत.
पण स्टेट लेव्हलला जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते काहीच होत नाही आहेत. आणि स्टेट लेव्हलने करण्याचे प्रयत्न हे आहेत की मोफत आणि समान एज्युकेशन, पाड्यापाड्यांमध्ये शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही, हे सगळं नाहीच आहे. जाती जनगणना नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींनी त्या वंचित जातींचा दर्जा आणि विकास होणार आहे. ते प्रयत्न नाही करायचे, फक्त सगळं खापर मात्र आरक्षणावर आणून फोडायचं आणि आरक्षण नष्ट करण्यासाठीचा हा एक मार्ग छोटासा दार उघडं करून घ्यायचं. आरक्षणाकडे जर आपण असं पाहिलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली आणि मग त्याच पद्धतीने आरक्षण, मंडल आयोग, ओबीसीसाठी, एससी एसटी साठी सगळ्यांसाठी जे मिळालं त्याचा परिणाम अत्यंत सकारात्मक दिसायला लागलेला आहे आतापर्यंत. आणि सकारात्मक दिसायला लागल्यानंतर मग आता अशी परिस्थिती निर्माण होण्याचं नेमकं कारण काय वाटतं? नाही, हा सकारात्मक सुद्धा त्याला काय म्हटलं पाहिजे की इनफ नाहीये, म्हणजे पुरेसा नाही आहे. तो अतिशय कमी आहे. आम्ही आरक्षणाची लढाई लढायचो. मी महाविद्यालयात असताना तेव्हा आम्ही म्हणायचो की आरक्षणाच्या नोकरदारांच्या लढायांमध्ये काही तथ्य नाही आहे, कारण ते 4-5% ते भाग आहे. समाजासाठीचा प्रयत्न करणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे इथे समाजाला अधिक वंचित घटकांना तिथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणं गरजेची गोष्ट आहे. आणि आरक्षण वाढवण्याची पण गरज आहे. साहेब म्हटले त्याप्रमाणे आरक्षणाचं प्रमाणही वाढवलं पाहिजे ना, म्हणजे तर आमचं ऍडव्होकेट रिप्रेझेंटेशन येईल. त्याचा विचार काही करायचा नाही. आणि ते काय म्हणतात ना, साप समजून दोरीलाच धोपटणं, तसे प्रकारचा. आता हा संपूर्ण जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचा संपूर्ण देशभरामध्ये काय परिणाम? याचा परिणाम तर हा सरळच आहे की आज म्हणजे माझं ऑब्झर्वेशन हे आहे की काही राज्यांमध्ये ज्या लोकांनी या आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत केलंय त्यातल्याही बुद्धिजीवींच्या हे लक्षात आलेलं आहे आता की हे क्रीमी लेअर आपल्याला सर्वांना येणार आहे, म्हणजे तिथे त्यांचं काय ठिकाणा राहणार आहे आणि कशा रीतीने हे आरक्षण नष्ट करण्याचा हा भाग आहे हे आता त्यांच्याही हळूहळू लक्षात यायला लागलेला आहे. म्हणजे जातीत भांडणं लावण्यासाठीचा जो एक भाग राजकारण्यांनी स्वतःची मतदार वाढवण्यासाठीचा केलेला होता तो हेतू त्यांचा पूर्णपणे सफल होईल असं मला वाटत नाही. याचा परिणाम असा पूर्ण सफल होईल असं मला वाटत नाही मुळीच. सर, मग कशा पद्धतीने आता जी दिशा असेल? आता आपले काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहे. मग ते ऍडव्होकेट मेश्राम सुप्रीम कोर्टाचे बोलले आपले, त्यांनी एक लीव्ह पिटिशन नितीन मेश्राम सुप्रीम कोर्ट. काही लोकांनी काही राज्यांच्या मंडळांनी आपल्या एनजीओ यांनी पिटिशन दाखल केले. याला आता पुनर्विचार, रिव्ह्यू आणि स्टे अशा 2 गोष्टीच्या मागण्या होती. काही खासदार मंडळी पण हा मुद्दा उचलणार आहे असं मला कळलं. त्यांना काही फीडबॅक द्यायचं होतं असं आहे. म्हणजे काही ना काही आणि बऱ्याचशा ठिकाणी यावर विचार मंथन, चर्चा आयोजित केलेल्या आहेत. आंदोलन होईल यावर, म्हणजे चर्चा होईल. भारतभर आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आता सर्वच ठिकाणी परिसंवाद आणि चर्चा चालू झालेल्या आहेत. आणि आजपर्यंत हे जे आमच्या राजकारणी मात्र याच्यावर जास्त काही बोलून नाही राहिलेले आहेत असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे आमचे खासदारांचं कोणाचं काही स्टेटमेंट आल्याचं अजूनपर्यंत लक्षात येत नाही आहे. पण प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि महत्वाचा आहे
आणि त्यामुळे भारतभर यावर चर्चा चालू. धर्मांधता पसरवणाऱ्यांचं एक पावलं येतं. जो धर्मांधतेच्या विरुद्ध जो एक मोर्चा होता आपला, त्यावर जो आपण त्याच्या मागे बंदूक घेऊन लागलेलं होतं की इथे धर्मनिरपेक्षता यावी, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे मूल्य जे आहे लोकशाहीचं, संविधानाचं राबवल्या जावं, यावर जे आपला फोकस होता, त्या दिशेने जे विचार करत होतो, बोलत होतो, ऍक्टिव्हनेस होता, तो आता सर्व फोकस इकडे आरक्षणाकडे गेला. फोकस कारण त्यांचं फावलं. कारण आमच्यातल्या काही संघटना ज्या आहेत त्या असं आरक्षण देणेवाला बनवू, आरक्षण लेणेवाला नाही. अरे जे आहे ते तर वाचूया. बरोबर. खूप चांगली चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. खूप सुंदर अशी महत्वपूर्ण म्हणजे वैचारिक चर्चा. प्राध्यापक इंदिरा आठवले मॅडम, माजी न्यायाधीश माननीय अनिल वैद्य सर, आपण सर्वजण ही चर्चा ऐकतात आहात. हे अत्यंत वैचारिक असं प्रबोधनाचं अनिल वैद्य सरांनी निर्माण केलेलं चॅनल आहे. हे जर हा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि घंटीचं बटन दाबा. आणि अशाच पद्धतीने इतर लोकांनाही सांगा. आणि ज्या ज्या ठिकाणी तुमच्या विभागामध्ये जे काही कार्यक्रम होतील, चर्चासत्र होतील, परिसंवाद होतील किंवा काही आंदोलने होतील, त्यात नक्कीच सहभागी व्हा. धन्यवाद. जय भीम. हॅलो, मी प्रवीण गांगुर्डे, सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार, अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर. माननीय अनिल वैद्य सर माजी न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत. त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. आत्ता सध्या हे जे चॅनल आहे, हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे. आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा. काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील, सामाजिक विषयावर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा, आमच्या चॅनलला पाठवा किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा.